त्या दिवसानंतर माझं मन एका अशा वादळात सापडलं जिथं शब्द नव्हते, फक्त विचार होते. नीरजला पुन्हा पाहणं, त्याचं बोलणं आणि माझं काहीही न बोलणं, हे सगळं मनाच्या खोल गाभाऱ्यात कुठेतरी साठून राहिलं. मी त्याला काही सांगू शकले नाही की माझं लग्न झालं होतं आणि घटस्फोटलं. माझं आयुष्य पुढे गेलं होतं, पण मन मात्र अजूनही त्या जुन्या जागीच होतं. माझं लग्न, तुटलेली नाती आणि त्या नात्यात कधीच न मिळालेली समजूत. मी विचार करत राहिले, जर नीरजला सगळं कळलं तर तो मला पुन्हा स्वीकारेल का? मी पुन्हा लायब्ररीत परत गेले. नीरज पुन्हा तिथंच पेटला. नीरज हसत म्हणाला, परत आलीस? मी हलकस हसू, हो. एका अपूर्ण वाक्याच्या शेवटी पूर्णविराम ठेवायला आले. नीरज थोडं शांत आणि प्रेमळपणे, इतकी वर्ष एकदाही का नाही लिहिलंस? मी गप्प, मग हलक्या स्वरात, लिहायचं ठरवलं होतं, पण प्रत्येक वेळेस वाटायचं मी उशीर केला. आणि मग काहीच राहिलं नाही. काही क्षण शांत. नीरज हळू आवडले, अन्वी, आपण कधी दूर गेलो नव्हतो, फक्त एकमेकांपर्यंत पोहोचायचा रस्ता हरवला होता. मी नजर खाली करतच बोलले, माझं लग्न झालं होतं नीरज, आणि आता घटस्फोटी. माझ्याकडे तुला सांगण्यासाठी काहीच चांगलं उरलेलं नव्हतं. नीरज थोडा पुढे सरकत स्पष्ट स्वरात, अन्वी, तुझ्या आयुष्यात काय घडलं ते मला महत्वाचं वाटत नाही. महत्वाचं हे की आज तू माझ्या समोर आहेस. मी काही बोलले नाही, पण माझ्या डोळ्यातलं पाणी सगळं बोलून गेलं. नीरज थोड्या वेळाने, तू तीच आहेस जिच्या आवाजात माझं मन शांत होतं, जी गेली पण मनात राहील, जिच्याशी बोलताना वेळेस थांबतो असं वाटतं. तो पुढे येतो. मी तुला आज स्वीकारत नाहीये, कारण मी तुला कधीच सोडलं नव्हतं. मी थरथरत आवाजातच, नीरज, मन खूप थकलंय रे. खूप काही सहन केले गेले आतमध्ये. पुन्हा तुझ्या समोर उभं राहणं हे सोपं नव्हतं. नीरज शांतपणे माझा हात हातात घेतो. अगं वेडे, तुला आता काहीच हरवायचं नाहीये. आपण पुन्हा सुरुवात करणार आहोत. मी त्याच्या हाताला हात घट्ट पकडत थोडं हसून, खूप वर्षांनी मनाला पहिल्यांदाच पुन्हा काही खरं वाटतंय. आणि ते तू आहेस. मी काही क्षण थांबते, मग हळूच पुढे येते. त्याच्या हातात हात ठेवते. मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते नीरज. तेच खरं आहे. बाकी सगळं फक्त वळणं होती. नीरज डोळ्यात वाढ. माझंही तेच उत्तर आहे, जे 7 वर्षापूर्वी होतं. हो, प्रेम करतो अजूनही तुझ्यावर. हळूच ती एक मिठी झाली. क्षणभर दोघांनी डोळे मिटले. जणू त्या मिठीत 7 वर्षाचं अंतर विरघळून गेले.